ऑल, वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. आज मी आहे ना मशरूम बटर मसाला बनवतोय, ते पण एकदम रेस्टॉरंट स्टाईलने. अमेझिंगली फ्लेवरफुल, परफेक्टली बॅलन्स आणि एकदम रेस्टॉरंट सारखी टेस्ट देणारा ही अमेझिंग डिश घरच्या घरी कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी फटाफट सगळी तयारी करून येतो, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईबवर क्लिक करा. मी आलोच. आता ही जी सुरुवातीची प्रोसेस आहे ना, याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे आणि ग्रेव्हीसाठी लागतं वाटण. तर हे वाटण आता कसं बनवायचं त्यासाठी मिक्सर जार घेतलाय. या मिक्सर जारमध्ये आपल्याला ॲड करायचे रफली चॉप केलेले 3 ते 4 टोमॅटो, सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे पीसेस. कोथिंबीरीच्या दांड्यांमध्ये ना छान फ्लेवर असतो, सो 10 ते 15 दांड्या ॲड करायच्या आणि 1 हिरवी मिरची ॲड करायची. आता इथे मी 10 ते 15 काजू गरम पाण्यात 15 मिनिटं भिजवत ठेवले होते, ते मिक्सर जारमध्ये ॲड करायचे. मिक्सर जारचं झाकण लावून हे सगळे इन्ग्रेडियंट्स ग्राइंड करून घ्यायचे आणि त्यांची एकदम फाईन पेस्ट बनवायची. ह्यानेच आपल्या मशरूम बटर मसाल्याला एकदम मस्त टेक्स्चर येणार आहे. हे बघा किती भारी कन्सिस्टन्सी आली आहे, अमेझिंग. आपलं वाटण रेडी झाले. आता पुढे ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला एक सिंपल तडका द्यायचा आहे आणि त्या तडक्यामध्ये हे वाटण ॲड करायचं आहे. चला बघूयात त्याची प्रोसेस. त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची आहे. कढईत 2 टेबलस्पून बटर ॲड करायचे. बटर मसाला बनवतोय सो बटर पाहिजेच. बटर जळू नये म्हणून 1 टेबलस्पून तेल ॲड करायचं. बटर पागळलं आणि चांगलं गरम झालं की काही खडे मसाले ॲड करायचे. सुरुवातीला 1 टीस्पून जिरं, 2 हिरवी वेलची, अर्धा इंच दालचिनी, 2 तमालपत्र आणि 3 मीडियम कांदे चॉप करून कढईत ॲड करायचे. आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. स्टर करत 5 ते 6 मिनिटं कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्याने ग्रेव्हीला मस्त फ्लेवर आणि टेक्स्चर येतो, सो कांदा चांगलं परतणं महत्वाचं असतं. हे बघा आपला कांदा चांगला परतलाय आणि किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय. या स्टेजला गॅस लो करून पावडर मसाले ॲड करायचे. सुरुवातीला पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून धने पावडर, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं गरम पाणी ॲड करायचंय, ज्याने मसाले जळणार नाहीत आणि त्यांना परतण्यासाठी सफिशियंट टाइम मिळेल. स्टर करत हे मसाले परतून घ्यायचे. गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवून कंटिन्यू स्टर करत 2 ते 3 मिनिटं हे मसाले चांगले परतायचे. आपले मसाले आता चांगले परतून झालेत, त्यांना तेल सुटायला पण सुरुवात झाली आहे. ह्या स्टेजला आपण बारीक वाटलेली पेस्ट कढईमध्ये ॲड करायची आहे. सगळीच्या सगळी पेस्ट ॲड करून झाली की वरतून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि चिमूटभर साखर ॲड करायची फ्लेवर बॅलन्स करण्यासाठी. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स फटाफट स्टर करून चांगले मिक्स करायचे. आपला तडका, त्यात ॲड केलेले मसाले आणि शेवटी ॲड केलेली पेस्ट एकदम युनिफॉर्मली मिक्स झाली पाहिजे. एकदा का सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून झाल्या की कढईवर झाकण ठेवायचं आणि ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं. ग्रेव्हीची प्रोसेस तुम्ही बघितली, एकदम सोपी, सिंपल आणि क्विकली बनते ही ग्रेव्ही. आता आहे ना, ग्रेव्हीला आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचे. मी झाकण ठेवलं, याचं कारण ही ग्रेव्ही ना थोडी तडतडते आणि प्लॅटफॉर्म खराब होण्याचे चान्सेस असतात. सो ग्रेव्ही 7 ते 8 मिनिटं शिजेपर्यंत मशरूमची तयारी करून घेऊया. त्यांना प्रिपेअर कसं करायचं ते बघूया. इथे आपल्याला 400 ग्रॅम फ्रेश मशरूम घ्यायचे. मशरूम क्लीन करण्यासाठी बाउलमध्ये पाणी टाकायचं. आता हे मशरूम हलक्या हाताने चोळून त्यांना चांगलं क्लीन करून घ्यायचं. मशरूम क्लीन झाले की त्यांना टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने चांगलं ड्राय करायचं. मशरूम पूर्ण ड्राय होणं महत्वाचं असतं. मशरूम पूर्ण ड्राय झाले की दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळेच्या सगळे मशरूम चांगले क्लीन आणि ड्राय करून प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता मशरूमचा हा जो बॉटमवाला पार्ट आहे ना, तो आपल्याला ट्रिम करून घ्यायचा आहे. त्यानंतर मशरूम असा मोठा असेल तर त्याला हाफ कट करून प्रत्येक हाफला परत कट करून त्याचे 4 पार्ट करायचे. मशरूम जर असे छोटे असतील तर त्यांचा बॉटम ट्रिम करून त्यांना एकदाच कट करून त्याचे 2च पार्ट बनवायचे. आणि मशरूम असे अगदीच छोटे असतील तर त्यांचा फक्त बॉटमच ट्रिम करायचा आणि त्यांना आहे तसं ठेवायचं. त्यांचे पीसेस करायची गरज नाही, कारण मशरूम शिजताना ना ते मॉइश्चर सोडतात आणि श्रिंक होतात, त्याची साईज आपोआपच कमी होते. अशा प्रकारे सगळे मशरूम व्यवस्थित कट करून घ्यायचे. मशरूमची तयारी झाली आहे. मीनवाईल आपली ग्रेव्ही चेक करूयात. ग्रेव्ही चांगली शिजली आहे, तिला मस्त तेल सुटलंय. कन्सिस्टन्सी सुद्धा किती छान आली आहे. हे बघा किती मस्त शिजली आपली ग्रेव्ही आणि टेक्स्चर सुद्धा अमेझिंग आलंय. या स्टेजला आपण कट केलेले सगळे मशरूम कढईमध्ये ॲड करायचे आणि मीडियम हाय फ्लेमवर स्टर करत मशरूम मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून 2 मिनिटं मशरूम शिजवून घ्यायचे. आता कढईमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. स्टर करून झालं की कढईवर झाकण ठेवायचं आणि गॅस लो करून साधारणतः 4 ते 5 मिनिटं मशरूम शिजवून घ्यायचे. मशरूम आहेत ना सॉफ्ट असतात, सो त्यांना शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सो 4 ते 5 मिनिटं शिजवायचं. 4-5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि चेक करायचं. आपले मशरूम एकदम परफेक्ट शिजलेत. ग्रेव्हीचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी सुद्धा अमेझिंग झाली आहे. मसाल्यांचा आरोमा पूर्ण किचनमध्ये पसरलाय. एकदम टेम्पटिंग आणि डिलिशियस दिसतोय आपला मशरूम बटर मसाला. प्रोसेस अजूनही बाकी आहे. ग्रेव्हीला ॲडिशनल रिचनेस देण्यासाठी 3 ते 4 टेबलस्पून फ्रेश क्रीम ॲड करायची. तसंच वरतून थोडंसं बटर ॲड करायचं.
बटर असं वरतून ॲड केल्याने त्याचा अमेझिंग फ्लेवर ॲड होतो. त्याचबरोबर थोडीशी रोस्टेड कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला ॲड करायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून स्टर करत सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. कसुरी मेथी आणि गरम मसाल्यामुळे ग्रेव्हीचा कलर आणि फ्लेवर दोन्हीही खूप एन्हान्स होतात. आपली डिश आता रेडी झाली आहे. आपला फ्लेवरफुल, क्रीमी आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल मशरूम बटर मसाला रेडी झालाय. आता त्याला सर्व कसं करायचं ते बघूया. प्रोसेस तुम्ही बघितली, एकदम सोपी, सिंपल आणि क्विकली बनतो आणि एकदम फ्लेवरफुल आणि अमेझिंगली डिलिशियस बनतो हा मशरूम मसाला. रोटी, बटर रोटी, नान, रुमाली रोटी किंवा चपाती कशाबरोबरही खा, खूप अमेझिंग लागतो. इवन राईस बरोबर सुद्धा खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. तर हा मशरूम बटर मसाला घरी नक्की ट्राय करा आणि जर घरी तुम्ही ट्राय कराल तर मला कमेंट्समध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.